आणि या दौऱ्याच्या माध्यमाने कार्यकर्त्यांशी बोलणं, त्यांच्याकडून सूचना घेणं, काय परिस्थिती आहे प्रत्येक मतदारसंघाची याच्यावर आढावा जो आहे हा प्रामुख्याने त्या ठिकाणी होतो. आता साधारण आपण या ठिकाणी सांगितलं की पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं, त्यानंतर 40 गाव जे आहे पक्वामय करण्याचं आपण सांगितलं. प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत ही शिवसेना गेली पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेना वाढली पाहिजे. तो कुठलाही तालुका असेल, शिवसेनेची ताकद ही येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. मला वाटतं 40गाव तालुक्यामध्ये उन्मेष पाटीलजी यांचा प्रवेश जो आहे हा शिवसेनेमध्ये झालेला आहे. त्यांच्या रूपाने जे आहे ताकद, नवीन ताकद जी आहे शिवसेनेला या ठिकाणी मिळालेली आहे. शिवसेनेची ताकद यापूर्वी या 40गाव तालुक्यामध्ये होती. आता उन्मेष पाटील आल्यामुळे तिकडे ताकद जी आहे ती वाढणार आहे. आणि ज्या काही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा निवडणुका असतील, पंचायत समिती निवडणुका असतील, त्या लढून, ताकदीने लढून कशा जिंकता येतील याच्यासाठी देखील पक्ष काम करेल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रभरातून लोक जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आज देखील इकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश जो आहे हा शिवसेनेमध्ये झालेला आहे. बघा, याच्यावरती प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की बाबा निवडणूक जी आहे ती आपण लढली पाहिजे, पण अंतिम निर्णय जो आहे हा पक्षश्रेष्ठी घेत असतात. शिंदे साहेब जे आहे त्याच्यावरती निर्णय जो काय तो लवकर लवकर घेतील. बघा, मला वाटतं शिवसेनेचा कार्यकर्ता जो आहे हा आदेशावरती जो आहे चालत असतो, पालन करत असतो त्याच्या. आणि मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की बाबा त्या विधान परिषदेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, जिल्हा परिषदेमध्ये असेल, आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे. तशीच गोष्ट जी आहे ती नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म ठेवलेले आहेत. तर मला वाटतं वरिष्ठ नेते एकमेकांशी बोलतील आणि या सगळ्या गोष्टीचा तोडगा जो आहे तो लवकर निघेल. यासाठी गिरीश महाजन जे दिल्लीला निघालेले आहात तिढा सोडवण्यासाठी, मला माहिती नाही. सर, बीजेपी टीव्हीवर म्हणतायत की आमचे नगरसेवक जे आहेत ते 5-5 लाखात उचलले जात आहेत. त्यांचे नगरसेवक आहेत. आता मला तो प्रश्न विचारून काय उपयोग आहे? जनता पार्टीच्या त्या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, नैतिक अधिकार जो आहे तो बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनने जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्या आधारे जे आहे त्या ठिकाणी ते लोक करतायत. परंतु विरोधक असं म्हणताय सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय. आता त्यांना परमिशन वगैरे सगळी दिली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी. तर कुठे आंदोलन वगैरे चिरडण्याचं काम कोण करताय? रेश्मा काळे असं म्हणताय की नाशिकची माघार त्या ठिकाणी संपलेली आहे वेळ, त्यामुळे जळगावच्या माघारीची वेळ देखील संपलेली आहे. नाशिकचा किंवा सुधत नाही, त्यामुळे जळगावचा किंवा देखील सुधत नाही. बघा, ते काय बोलतात मला माहिती नाही. पण पक्ष जो अंतिम निर्णय आणि वरिष्ठ माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय ज्या काही गोष्टी ठरवतील त्या गोष्टी या ठिकाणी होतील.